नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत प्रोबेशन कालावधीकरिता वारसा हक्काने अनेक सफाई कर्मचारी कार्यरत होते. हा केवळ 3 वर्षाचा कालावधी असतो. त्यानंतर हे कर्मचारी सेवेत कायम होतात. ठाणे महानगरपालिकेतील सुमारे 155 सफाई कर्मचारी हे मागील 8 वर्षापासून सेवेत कायम झाले नव्हते. या कर्मचाऱ्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आपली समस्या माजी महापौर अशोक वैद्य यांच्याकडे मांडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार 155 सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत वारसा हक्काने काही सफाई कर्मचारी समाविष्ट झाले होते. या कर्मचाऱ्यांना सुरुवातीची 2 वर्ष प्रोबेशन काळ म्हणून कार्यरत राहावे लागते. नंतर हे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी म्हणून रुजू होतात. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत मागील 8 वर्षापासून 155 सफाई कर्मचारी मात्र परीक्षा विक्षाधीन कालावधी पूर्ण होऊनही हे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम झाले नव्हते. या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यथा शिवसेना शिंदे पक्षाचे माजी महापौर अशोक वैद्य, लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, अनिता बिर्जे यांच्यासमोर जनता दरबाराच्या माध्यमातून मांडली. या समस्येची गंभीरतेने दखल घेत अशोक वैद्य, मनोज शिंदे, अनिता बिर्जे यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 100 सफाई कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत आयुक्त सौरभ राव यांना सूचना केली. त्यानंतर आयुक्त राव यांच्या आदेशानुसार 155 सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात वृक्षांच्या फांद्या छाटल्यामुळे घरट्यांमधील सुमारे 70 पक्ष्यांच्या जीवावर बेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीत खासगी ठेकेदारांनी केलेल्या अवैध वृक्ष छाटणीमुळे अनेक पक्षी जीवानिशी गेल्याने ठाणे महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीने या गंभीर प्रकाराचा तातडीने खुलासा करावा असं पालिकेने बजावलं असून पक्ष्यांना मारल्याप्रकरणी ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिकेने पत्राद्वारे कासारवडली पोलिसांना दिले आहेत. घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील ऋतू एन्क्लेव्ह सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारातील वृक्ष छाटणी करताना तब्बल 70 पक्ष्यांचा बळी गेला असून 28 पक्षी जखमी झालेले आहेत. सोसायटीच्या आवारातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्यासाठी ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने रितसर अर्ज केला होता. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण विभागाने संबंधित सोसायटीला वृक्ष छाटणीची परवानगी दिल्याने वृक्ष छाटणीसाठी सोसायटीने कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यानुसार ठेकेदाराने गुलमोहराचे 1 झाड आणि अन्य एका जातीच्या झाडांवरती कुऱ्हाड चालवली. या झाडांवर पक्ष्यांची अनेक घरटी होती. या घरट्यांमध्ये पक्ष्यांची अंडी पिल्लेही होती. फांद्या छाटताना घरट्यांमधील 70हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर जखमी 28 पक्ष्यांवरती खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकाराची पक्षीप्रेमींकडून दखल घेण्यात आल्याने
पालिकेकडून पाहणी देखील करण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना या प्रकाराबद्दल 3 दिवसात खुलासा करण्याचं बजावलं आहे. तर वृक्ष छाटणी करणारे कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी कासारवली पोलीस ठाण्याला पत्रही दिलं आहे. It was shooter also. Oh, he just died. Please, this is. So. ये भी मर गया. माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्यानंतर 16 जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरती यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांना दिले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेली माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत आहे. मुंबईच्या हृदयात वसलेली ही ऐतिहासिक शिप बिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे आधुनिक युद्धनौका, फ्रिगेट्स आणि पाणबुडीसारख्या महत्त्वाच्या संरक्षण साधनांची निर्मिती केली जाते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या कंपनीचा ताबा घेतला आणि आता ती संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली आहे. त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्धनौकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माझगाव डॉकचे नाव देशभरात आदराने घेतलं जात आहे. पण देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र अद्यापही अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. परमनंट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमधील असमतोल, पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी तसेच कामाच्या स्थैर्याची कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती माझगाव डॉक कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांनी माझगाव डॉकचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार चांद यांच्यासह अनेक अनुभवी कामगारांशी खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चा केली आहे. कामगारांच्या अनेक समस्यांवरती प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं आहे. वर्कर्सना परमनंट करण्याचा विषय, वैद्यकीय सेवा, पेन्शन योजना यावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे. आज माझगाव डॉक हा जो देशासाठी जहाजं बनवणारी, पाणबुडे बनवणारी ही कंपनी आहे. वर्षोनवर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे. शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते. कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसंदर्भात त्यांचे जगमोहन, त्यांची CMD आहेत, रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत, त्यांच्याशी आज बैठक झाली. कामगारांचे विविध प्रश्न होते, महिलांचे प्रश्न होते, त्याचबरोबर फिक्स्ड टर्म कामगारांचे प्रश्न होते, परमनंट कामगारांचे प्रश्न होते, मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होती. अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली. बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेले सुद्धा, त्याचं इम्प्लिमेंट्स लवकर होईल. आणि यांच्या पण काही अडचणी आहेत की ही शासनाची कंपनी आहे, परंतु आज जे शिप बनवणं असेल, पाणबुडे बनवणं असेल, त्यावेळी यांना सुद्धा ते टेंडरमध्ये जावं लागतंय. शासनाचे एवढे कर्मचारी आहेत, आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून आहेत, परंतु प्रायव्हेट बिडर त्यामध्ये येत असल्यामुळे, कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे इकडे काम थोडं कमी झालेलं आहे. आम्ही त्यांना सुद्धा शब्द झालेला आहे की याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि ज्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काम तुम्ही कंपल्सरी ज्या नियमात आहे तुम्ही काम दिलं पाहिजे, तरच ही कुटुंब जगणार आहेत. आणि टेक्निकल स्टाफ आहे. आपल्या माझगाव डॉक ही जी काही कंपनी आहे ते जगामध्ये इतिहास आहे की स्किल वर्कर म्हणून या ठिकाणची जी काही कामगार आहेत, जे काही टेक्निशियन्स आहेत, त्यांना न्याय द्यायला पाहिजे. या दृष्टीने आज या ठिकाणी बैठक झाली, खूप पॉझिटिव्ह बैठक झाली. आणि नक्कीच कामगारांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.
परवाना नोंदणी आणि व्यावसायिक परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या 20 बाईक टॅक्सी चालकांवरती आरटीओच्या वायुवेग पथकाने ठाण्यामध्ये कारवाई करत 50,000पर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे. या ऑपरेशन दरम्यान अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक वाहन नोंदणी, प्रवासी विमा संरक्षण नव्हते. बेकायदेशीररित्या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून प्रवासी उचलणाऱ्या या दुचाकी चालकांमुळे कायदा सुरक्षा आणि वाहतूक शिस्त धोक्यात आली होती. नागरिकांकडून सातत्याने तस्करी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने हेमांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वायुवेग पथक तयार करून कारवाई राबवली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे. या कारवाईनंतर बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी ॲप्समधून स्वतःचं वाहन हटवल्याचं सूत्रांकडून समजतंय. तसेच अधिकृत पद्धतीने नोंदणी व परवाना घेऊनच प्रवासी सेवा द्यावी, अन्यथा अजून कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे. परवानगीशिवाय प्रवासी सेवा देणे हा कायद्याचा भंग असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक विमा नसतो. गाडी खाजगी वापरांसाठी नोंदवलेली असते, त्यामुळे अपघात झाल्यास विमा कंपनी जबाबदारी घेत नाही, अशी माहिती हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे. ठाण्यातील रिक्षा युनियनने या कारवाईचं स्वागत केलंय. बाईक टॅक्सी चालक बिनधास्तपणे प्रवासी नेत होते. त्यांना ना परवाना होता ना नियम, त्यामुळे प्रामाणिक वाहन चालकांचे मोठे नुकसान होत होते, असे एकता रिक्षा चालक मालक सेनेचे सचिव सतीश भोसले यांनी सांगितलं. विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित सितारे जमीन पर या सिनेमाचा विशेष खेळ आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनीही म्हटलंय. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित सितारे जमीन पर हा सिनेमा तयार केला असून त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं, या सिनेमातून भाष्य करण्यात आलेलं आहे. विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. अभिनेते आणि निर्माते आमिर खान यांच्यासह दिग्दर्शक PS प्रसन्ना यांनी हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच हा अवघड विषय तितक्याच सरळतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.